नमस्कार. मी रोहिणी जाधव. पुन्हा एकदा आपलं या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय कदाचित सगळ्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेला असेल आणि तो विषय आहे विश्वासघात. म्हणजे विश्वासघात करून एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जाणं. मग ते नातं कोणतंही असो बरं का. पण एखादं हळवं मन असलेल्या व्यक्तीला जर कोणी विश्वासघात करून सोडून निघून गेलं तर त्या व्यक्तीचं पाठीमागे काय होत असेल. ती व्यक्ती आतून पूर्णपणे खचून जाते, आतून पूर्णपणे तुटून जाते आणि मग त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. ती व्यक्ती नंतर कोणावरही विश्वास ठेवायला तयार होत नाही. अगदी कितीही विश्वासू माणूस समोर आला आणि कोणी आपल्या रक्ताने जरी लिहून दिलं ना की माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सोडून जाणार नाही, पण तरीही ती व्यक्ती विश्वास ठेवायला तयार होत नाही. कारण ती व्यक्ती आतून पूर्णपणे तुटलेली असते, आतून पूर्णपणे खचलेली असते. ज्या माणसावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्या व्यक्तीने ठेवलेला असतो आणि तीच व्यक्ती किंवा तो माणूस जेव्हा त्याला सोडून जातो किंवा तिला सोडून जातो तेव्हा त्या व्यक्तीचं काय होत असेल हे त्या माणसाला समजत नाही. ती व्यक्ती पुढे निघून जाते, मूव्ह ऑन होते. पण ज्या व्यक्तीचं मन तुटलेलं असतं ती व्यक्ती मात्र तिथेच राहते. ती व्यक्ती आयुष्यातून पार कोलमडून जाते आणि पुन्हा कोणावरही विश्वास ती व्यक्ती ठेवत नाही. आणि मग त्या हळव्या व्यक्तीचा प्रवास सुरू होतो जगण्याचा, पण डिप्रेशनच्या गोळ्या खाऊन. ती व्यक्ती जगत असते, फक्त जगत असते, पण मन मात्र रक्तबंबाळ झालेलं असतं, हे मात्र कोणाला दिसत नाही. जी व्यक्ती विश्वासघात करून निघून जाते त्या व्यक्तीला काडी मात्र फरक पडत नाही की त्याने ज्याचा विश्वासघात केलेला आहे त्या व्यक्तीचं काय झालं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण दुसऱ्यांना काही देतो ना तेव्हा नियती आपल्याला ते दुप्पट देते, मग ते सुख असू दे किंवा दुःख. जेव्हा माणूस आतून तुटतो ना तेव्हा जीवनामध्ये कधीही लहान सहान प्रसंगावरून सुद्धा त्याचं मन तुटतं. कारण या तुटण्यामागे त्या व्यक्तीने खूप काही गमावलेलं असतं आणि अशा लोकांना आधार देणं खूपच अवघड असतं. कारण अशा व्यक्तींना ना चिंता असते, ना काळजी असते, ना भीती असते, ना कोणाबद्दल प्रेम असतं, ना शंका असतात. यांच्या मनात उरलेलं असतं फक्त आणि फक्त दुःख, जे कधीही शब्दातून व्यक्त होत नाही. पण अशा हळव्या व्यक्तींना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलात त्यांनी तुमचा विश्वासघात केला, खरं आहे. पण म्हणून स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीच बदलायचा नाही. विश्वासघात करणाऱ्याला जाब विचारायला जायचं नाही. कारण जर तुम्ही त्या व्यक्तीला जाब विचारायला गेलात ना तर ती व्यक्ती स्वतःची चूक मान्य करणार नाही, पण तुम्हालाच शब्दांच्या जाळ्यामध्ये असं काही पकडेल की आपल्याला वाटेल खरंच चूक कोणाची होती. लक्षात ठेवा, ज्यांना आपलं मन नाही समजलं, ज्यांना आपल्या भावना नाही समजल्या, त्यांना आपले शब्द कसे समजणार. आणि म्हणूनच काळ हा सगळ्या जखमांवरचा उपाय असतो. ज्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केलाय त्या व्यक्तीला मनापासून माफ करून टाका. दुसरा काहीही पर्याय नाही. आणि यामुळे काय होतं माहितीये का, आपलं मन सुद्धा शांत राहतं. जे गेले आहेत त्यांना जाऊ द्या. आपण कोणालाही धरून बांधून ठेवू शकत नाही. म्हणून त्या व्यक्तीला मनापासून माफ करा. सोपं नाहीये, पण प्रयत्न नक्की करून बघा. कारण जसा जसा काळ पुढे जाईल तसा तसा तुम्ही यातून बाहेर पडाल आणि ज्या डिप्रेशनच्या गोळ्या आणि औषधं चालू आहेत ती नक्की बंद होतील. कधीही मनाने खचून जाऊ नका. शारीरिक दुखणी डॉक्टरकडे जाऊन बरी करता येतात, पण जेव्हा आपण मनाने खचून जातो, मनाने पूर्णपणे तुटून जातो, तेव्हा जगातला कितीही मोठा डॉक्टर हा आजार बरा करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः ठरवत नाही. आणि म्हणूनच तुमचा आत्मविश्वास, तुमची विल पॉवर यावेळी उपयोगाला आणायची. मी काही सायकॉलॉजिस्ट नाही आहे बरं का,
पण हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा एकच उद्देश आहे की अशा हळव्या व्यक्ती ज्यांचा विश्वासघात झाला आहे किंवा ज्यांना कोणी सोडून गेलं आहे आणि त्या डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, त्यांना थोडं तरी मोटिवेशन मिळावं. कारण मी बघते हल्ली आजूबाजूला हेच सगळं चालू आहे आणि याच्यातून लोक लवकर बाहेर पडत नाहीत. डिप्रेशनमधून काय काय होतं हे आपण नेहमी बघत असतो. काही वेळेला तर आत्महत्येपर्यंत लोकांचे विचार जातात. डिप्रेशन ही खूप बिकट अवस्था आहे आणि याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचंच आहे. मनाने खचून जायचं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये अजून काय पॉईंट राहिले आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटत राहणार आहोत.